नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या संडेच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होणार आहे ना, तो एकदम डोळे उघडणारा व्हिडिओ होणार आहे मार्केट पार्टिसिपंटसाठी. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही फॅक्ट्स, अशा काही गोष्टी समजून घेणार आहे की ज्या रिटेल ट्रेडरला किंवा मार्केट पार्टिसिपंटला समजून घेणं फार 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 इम्पॉर्टंट आहे. ओके. तर ॲक्च्युली सगळेजण येत आहेत, सगळ्यांना पैसे कमवायचे आहेत, नो डाऊट पैसे कमावणार आहात आपण. पण आपण जो अप्रोच ठेवतो आहे तो बरोबर आहे का, हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आता मार्केट कुणासाठी आहे? मार्केट कोण करू शकतं? मार्केट सर्वांसाठी आहे. ज्याचं वय लहान जन्मलेला मुलगा आहे त्याच्यासाठी पण आईवडील पैसे सेव्ह करून मार्केटमध्ये लावू शकतात. कोणी स्टुडंट आहे, काही फायनान्सच्या गोष्टी शिकतो आहे, काही नवीन गोष्टी शिकायच्यात, एक्सप्लोअर करायच्यात, त्याच्यासाठी आहे. जो मिडल एजचा माणूस आहे त्याच्यासाठी आहे. जे उतार वयातले म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. मार्केट सर्वांसाठी आहे. पण मार्केटवर बघताना सगळेजण सारखा अप्रोच ठेवत आहेत का, हे समजणं फार इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, मी असं का बोलतो आहे? कारण बऱ्याच वेळा काय होते, आपण बघतो की स्टुडंट आहेत. ठीक आहे. आता जे ॲक्टिव्ह पार्टिसिपंट आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलूया. जे स्टुडंट आहेत, स्टुडंट ज्यावेळी मार्केटमध्ये येतात त्यावेळी तुम्ही बघितलं असेल की ते इंट्रोडक्शन डायरेक्ट मिळतं त्यांना ऑप्शनचं. कोणीतरी सांगतो कॉल घे, पुट घे, कॉल घे, पुट घे, आणि अशा हिशोबाने ते दिवस रात्र पुट कॉल करत राहतात. मला सांगा, अशा विद्यार्थ्यांना, अशा जर नवीन यंग एजला जर कॉल, पुट आणि ऑप्शन हे कळालं, त्याच्याकडे जे पण कॅपिटल येईल तो फक्त आणि फक्त ऑप्शनसाठी वापरेल. तुम्हाला वाटतं तो आयुष्यात कधी जाऊन इक्विटी शेअर्स परचेस करेल? त्याची सायकोलॉजी ती राहील का की मी कुठला तरी एखादा शेअर घ्यावा आणि तो वर्षाने 30% रिटर्न द्यावा, 25% वाढावा आणि इयर ऑन इयर बेसिस तो 20, 25, 30% ग्रोथ मला द्यावा? इम्पॉसिबल मित्रांनो. त्याला एका दिवसात 10,000चे 15,000 करायची सवय लागली आहे. तो त्याच्या आयुष्यात कधीच इक्विटी शेअर्स खरेदी करू शकणार नाही. तो कधी बॅलन्स शीट, कधी फायनान्शियल, कधी रिव्हेन्यू ग्रोथ, काय असतं इबिटा, काय असतात पी रेशो, काय असतात EPS, हे त्याच्या आयुष्यात तो कधीच शिकणार नाही. कारण त्याला सवय लागली आहे फक्त आणि फक्त कॉल पुटची, आणि दिवसाला 10,000चे 15,000 म्हणजे जवळजवळ 50%ची रिटर्नची. आणि हे 50% जसे प्लस होतात तसे मायनस पण होतात. ठीक आहे. तर असे गॅम्बलिंग करून तो त्याचं आयुष्य कधीही सुधारू शकत नाही मार्केटमधून. तर विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे? विद्यार्थ्यांनी शिकणं गरजेचं आहे. कंपन्यांचे फायनान्शियल स्टडी करणं गरजेचं आहे. कंपन्यांचे बॅलन्स शीट, त्या ठिकाणी सगळं काही एकदम कुठल्या सेक्टरमधली कंपनी आहे, काय करते, मॅनेजमेंट काय आहे, त्यांचे प्रोडक्ट काय आहे, कुठल्या देशात एक्सपोर्ट, किती एक्सपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी ती फाइंड आऊट करेल आणि मग जाऊन त्याला हे कळेल की इन्व्हेस्टमेंट काय असते, आणि मग तो इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी करेल. तर हे शिकवणार कोण? हे शिकलं पाहिजे, राईट. दुसऱ्या लोकांची कॅटेगरी घ्या. आता जे असे काही लोक आहेत, आता हे आपण 25वीतलं पाहिलं, 30वीतलं पाहिलं. आता असे काही लोक आहेत जे 35+ आहेत, 40+ आहेत, 45+ आहेत, मिडल एज झालेलं आहे. बऱ्याचशा काही कारणांमुळं, एज्युकेशन बॅकग्राऊंडमुळं, अजून काही छोट्या मोठ्या सर्कमस्टन्सेसमुळं फार तेवढं फायनान्शियल फ्रीडम किंवा ती फायनान्शियल सक्सेस मिळवता नाही आला आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग तुम्ही अशा वेळात जाऊन जर काही पैसे कमवायच्या हिशोबाने डबल टिबल पैसे होतील आणि अख्ख्या आयुष्याचा बॅकलॉग मागं निघेल, अशा हिशोबाने येऊन जर तुम्ही कॉल, पुट आणि ह्या गोष्टी करणार असाल तर हे तुमच्यासाठी नाही आहे मित्रांनो. तुम्ही आजच सोडून द्या. डोळे उघडा. हे फार फार भयानक आहे. सक्सेस रेट याचा कमी आहे, आणि हा सक्सेस रेट कमी असतानासुद्धा तुम्ही करायला चाललेत कॉल आणि पुट. मित्रांनो, नेक्स्ट टू इम्पॉसिबल. तुम्हाला वेगळा अप्रोच ठेवावा लागेल. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जर्नी थोडीशी स्ट्रॉंग करावी लागेल. चांगले इक्विटी शेअर्स ॲक्युम्युलेट करावे लागतील. काही जरा लाँग टर्मच्या हेजिंग गोष्टी कराव्या लागतील, आणि मग जाऊन थोडे रिटर्न येतील. वार्षिक 20%, 25%, 40%, हळूहळू लिव्हरेज करून आपण 60%पर्यंत नेऊ. ठीक आहे. तर हे न करता तुम्ही जर कॉल पुट करणार असाल तर तुमच्या घराचा EMIचं काय, पुढच्या महिन्याच्या बाकी गोष्टींचं काय, मुलांच्या फीचं काय, ते ह्या गोष्टी तुम्हाला सतावणार आहे. तुमची सायकोलॉजी ठीक नाही राहणार. पहिल्या केसमध्ये बघितलं होतं की आपण स्टुडंटची सायकोलॉजी अशी होईल की तो लाईफमध्ये कधीच इन्व्हेस्टमेंट नाही करणार. तुमच्या केसमध्ये असं होईल की प्रत्येक क्षणाला भीती वाटेल. तर हे नाही आहे तुमच्यासाठी. हे करायचं असेल तर तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने त्याचं एकदम डीप डाऊन करावं लागेल. त्याला सगळं
शिकावं लागेल आणि एकदम खोलात जाल त्यावेळी जाऊन कुठेतरी एक आशेचा किरण भेटेल आणि तो तुम्हाला छोटे छोटे रिटर्न करून तुमच्या रेग्युलर इन्कममध्ये काहीतरी ॲड ऑन करून देईल. ओके, ह्याच्याही पुढे जाऊन मी काही सिनियर सिटीजन आणि काही 60+ लोक बघितले, त्यांना कॉल पुट करायचं आहे, इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे. मित्रांनो, ते त्यांच्या वयानुसार, त्यांच्या ब्लड प्रेशर आणि ह्या बाकी गोष्टी दुनियादारीच्या बघता ते त्यांना शक्य आहे का? नाही आहे. करू शकतात, स्विंग ट्रेडिंग करा, बाकीची छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा, चांगले शेअर्स ॲक्युमुलेट करा आणि मग जाऊन ते कुठे ना कुठे थोडासा कॉन्फिडन्स येईल आणि लाँग रन जर्नीसाठी ते आपल्याला फायद्याचं होईल. ठीक आहे, तर अशा हिशोबाच्या गोष्टी आहेत. कोणी काय करायचं हे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फार असे मोठे रिटर्न नको आहेत, म्युच्युअल फंडमध्ये जा, म्युच्युअल फंड ॲक्युमुलेट करा, चांगले शेअर्स ॲक्युमुलेट करा आणि लाँग टर्ममध्ये होल्ड करा. ठीक आहे, तर हे मार्केट जे आहे ना ते समजून घेणं फार गरजेचं आहे की हे मार्केट सगळ्यांसाठी नाही आहे. ठीक आहे, हे जरी सगळेजण पार्टिसिपेट करू शकत असले तरी हे सगळ्यांसाठी नाही आहे. अनटिल अँड अनलेस तुम्ही तोपर्यंत कंप्लीट त्याचं नॉलेज घेत नाही आहे. ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला त्याची आयडियाच नाही आहे, तुम्हाला हे माहीतच नाही आहे की माझ्यासाठी काय बनलं आहे, माझ्यासाठी म्युच्युअल फंड आहेत, माझ्यासाठी स्टडी आहे. आत्ता स्टुडंटच्या केसमध्ये आत्ता तर मी सांगेल फक्त आणि फक्त स्टडी, त्यांनी बाकीचं फार पैसे लावण्याची गरज नाही. मी असे काही लोक बघितलेले आहेत यंग एजमधले की आता नवीन जॉब सुरू करतो, जॉबचे काही पैसे आले की मार्केटला लावतो, 2-3 वर्षात 2-3 महिने जॉब करेल, तो सॅलरी आली ती संपली, पुन्हा नवीन जॉब शोधेल. असे बरेचसे लोक पाहिलेले आहेत मी. ठीक आहे, तर अशा हिशोबाने आपल्याला आपल्यासाठी काय आहे, आपण कोण आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. मी बऱ्याच वेळा सांगतो तुम्हाला की 10,000 हे सगळ्यांसाठी 10,000 नाही आहेत. म्हणजे आपण एक उदाहरण घेतलं, 10,000ची जी व्हॅल्यू आहे ती 10,000ची व्हॅल्यू सगळ्यांसाठी सारखी नाही आहे. ठीक आहे, एखादा व्यक्ती असेल त्याच्यासाठी 10,000ची व्हॅल्यू वेगळी आहे, ज्याचं इन्कम कमी असेल. ज्याच्यासाठी इन्कम फार मोठा असेल त्याच्यासाठी 10,000 हे एकदम छोटी मोठी किरकोळ गोष्ट असेल. जशी तुमच्यासाठी 500 रुपये त्याच्यासाठी 5,000 रुपये असतील. तर ह्या हिशोबाने मार्केट हे सगळ्यांसाठी नाही आहे. आपल्याला आपल्या अँगलने आपल्याला ते घेता आलं पाहिजे. आपण जर यंगर एजमध्ये असाल तर शिका, फायनान्शियल चांगले शेअर ॲक्युमुलेट करायला शिका, ऑप्शन ट्रेडिंग शिकायची, क्रिप्टो ट्रेडिंग शिकायची, शिका, हळूहळू शिका, छोटं शिका. लगेचच अर्ध्या रात्री कुणाच्या तरी रील पाहिल्या, कुणीतरी गाड्या दाखवतो आहे तर तुम्हाला हुरळून जायची गरज नाही आणि लगेच असं काही डबल टिबल चौबल पैसे करण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग आणि क्रिप्टो करण्याची आवश्यकता नाही. फार डीप शिकावं लागेल आणि मग पुढं जावं लागेल. मिडल एजच्या लोकांनी चांगले शेअर ॲक्युमुलेट करण्यासाठी शिका, चांगले मल्टीबॅगर 5x 10xचे शेअर कसे येतात, महिनाभरात स्विंग ट्रेडिंगमधून 20% 25%चे रिटर्न कसे येतात ते शिका. ठीक आहे, स्पेअर वेळ असेल तर इंट्राडे ट्रेडिंग शिका, स्पेअर वेळ नसेल तर ते टाळा. ऑप्शन ट्रेडिंग करताना जर आपल्याकडे काही चांगलं पोर्टफोलिओ असेल तर तो हेज करून ठेवण्यासाठी शिका. आणि जे ओल्ड एज आहेत थोडेसे, आता सिनियर सिटीजनच्या अँगलला आलेले आहेत, त्यांनी पोर्टफोलिओ हेज कसे करायचे, लाँग टर्ममध्ये चांगले शेअर्स कसे ॲक्युमुलेट करायचे ह्यासाठी शिका मित्रांनो. आणि शिकूनच ती पुढची जर्नी होणार आहे. ठीक आहे, आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी वेगळं मिळालं असेल आणि डोळे उघडवणारं गोष्टी मी सत्य तुम्हाला सांगतो आहे. बरेच लोक तुम्हाला सांगतील तुम्ही करू शकता, सगळ्यांना सगळं होणार आहे. पण मित्रांनो, एखादी पोझिशन्स घेऊन तर बघा. ऑप्शनची जी वॉलॅटिलिटी आहे ना, त्या वॉलॅटिलिटीने ब्लड प्रेशर ज्यावेळी हाय होईल ना त्यावेळी सायकोलॉजी कशी खराब होते आणि ह्या गोष्टी कशा इम्पॅक्ट करतात ते जाऊन बघा तुम्ही. ठीक आहे, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही व्हिडिओला प्रेम द्याल, सगळ्यांपर्यंत पोचवाल जे मार्केटमध्ये आहेत आणि काहीतरी चुकीचं करतात. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.